भारत आज विज्ञान तंत्रज्ञान, संरक्षण, शिक्षण, अर्थव्यवस्था अशा अनेक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे। पण ही प्रगती केवळ बाह्य स्वरूपाची न राहता तिच्या मागे राष्ट्रप्रेम, नैतिकता, आत्मनिर्भरता आणि भारतीयत्व ही मूल्ये पाहायला मिळतात। ही मूल्ये बऱ्याच प्रमाणात लोकमान्य टिळकांच्या विचारांशी साधर्म्य दाखवतात। टिळकांनी मांडलेली स्वराज्याची संकल्पना ही आजच्या आत्मनिर्भर भारतामध्ये पाहायला मिळते। लोकमान्यांनी शिक्षणाला राष्ट्रीय उन्नतीचं साधन मानलं। त्यांनी भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण सुरू केलं। आज देखील राष्ट्रीय शिक्षण नीतीचा मुख्य गाभा हा भारतीय मूल्य ही शिक्षणातून मिळावीत हाच आहे। मेक इन इंडिया, वोकल फॉर लोकल या योजनांद्वारे आज भारतात नवनवीन तंत्रज्ञान बनत आहे। ग्रामीण भागात उद्योगांना चालना मिळत आहे। नवनवीन उद्योजक घडत आहेत। तरुणांची मानसिकता आता व्यवसायाकडे अधिक गतीने वळत आहे। भारताच्या या योजनांमागे टिळकांच्या स्वदेशीचा आग्रह झळकून येताना दिसतो। टिळकांचा विचार भारत असाच पुढे घेऊन चालला तर लवकरच स्वराज्याचं सुराज्य झालेलं पाहायला मिळेल।